टेन्शन नाही, कंटिन्यू करतो मॅच होऊ दे चालू, मॅचचं टेन्शन नको घेऊ. त्याच समेत आदरणीय आनंददादा भोईर यांचा आता सन्मान करण्याची विनंती. आदरणीय अनंत भोईर यांचा आता सन्मान. आणि आपल्या व्यासपीठावरती बसलेल्या प्रेक्षकांचा मान्यवरांचा आणि आलेल्या मैदानावरती प्रेक्षकांचा पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय ते म्हणजे तेजस याने षटकराने. तिकडे चालू आहे ते आपल्या ह्याच्याकडे नको बघू, या स्क्रीनकडे नको बघू. त्याच समेत त्या ठिकाणी आदरणीय अनंत भोईर यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आदरणीय अनंत भोईर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. त्या समेत आदरणीय सुभाषजी गोसावी यांचा आता सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. सुभाषजी गोसावी. मिसफिल्ड झाली आहे फिल्डर कडून आणि त्या मिसफिल्ड वरती 2 धावा धावून पूर्ण केल्यात. अतिशय सुंदर सुरुवात झाली आहे मोरे 11 मालेवाडी संघाची. आदरणीय मोहनजी दास यांचा आता सन्मान करण्याची विनंती. तेजस याने धमाकेदार सुरुवात केली आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरचा फायदा उठवायला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप कट करायचा होता इथे या गोलंदाज चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. डॉट बॉल आलाय. हॅलो. आदरणीय बाळारामजी कोलंबे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा आता सन्मान करण्याची विनंती. आदरणीय बाळारामजी कोलंबे. यावेळेला एक रचनात्मक फटका पिकअप शॉट मारायचा होता. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, त्यानंतर हे दोन डॉट बॉल. गोलंदाजाने एक छोटस कमबॅक केलं या ओव्हरमध्ये. किरण शेळके त्याच्याकडे असलेला अनुभव मैदानामध्ये दाखवतोय. वाकस संघ अतिशय सुंदर त्यांचे जर्सीज आपल्याला बघायला मिळत आहेत. यांच्या ऑपोजिट मध्ये बॅटिंग करायला उतरल्या मालेवाडी टीम. चांदेचं हे देखणं मैदान आणि अतिशय दर्जेदार ट्रॉफी आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे. यावेळेला स्ट्रेट बॅटने खेळला. काय फिल्डिंगचा दर्जा मैदानामध्ये दाखवला होता. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने मात्र थ्रो थोडासा चुकीचा बघायला मिळाला. त्याच समेत आदरणीय अरुणजी कोलंबे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. त्याच समेत आदरणीय मोतीरामजी कोलंबे यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. एक ओव्हर 9 रन स्कोर कार्ड वरती आहेत. कोणती विकेट न गमवता 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. किरण शेळके दर्जेदार गोलंदाजी पहिल्या बॉलवरती षटकार काढल्यानंतर. त्याच समेत आदरणीय मंगलजी भोईर यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी करण्याची विनंती. नवीन कराले, सोमेश्वर मसने आणि प्रशांत हाबले यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याच समेत आदरणीय मोहनजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. मोहनजी भोईर. त्याच समेत आदरणीय वसंतदादा कोलंबे यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. चला मी फिल्डिंग टीमला विनंती करेल, मॅच फास्ट चालू करा. ओव्हर ब्रेक मध्ये वेळ थोडा कमी घ्या.
त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय मुरलीधर कोलंबे उपस्थित आहे, त्यांचा आता सन्मान करण्याची विनंती. त्याच समेत आदरणीय भाऊ भोईर या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा आता सन्मान करण्याची विनंती. इट्स अ वाईड बॉल, वाईडने केली आहे सुरुवात ऋतिक यांनी. एक्स्ट्राची 1 रन स्कोर कार्ड वरती लागली जाणार आहे. 10 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं ते म्हणजेच मालेवाडी टीमला. अजून एक शॉर्ट बॉल, यावेळेला मात्र दर्जेदार चेंडू. पहिल्या बॉलवरती सुद्धा असाच प्रयत्न होता, त्यावेळेला अतिरिक्त उसळी मिळाली बॉलला. यावेळेला मात्र सुंदर टप्पा बघायला मिळाला. ऋतिक त्याची हाईट बघता जो वापर करतोय खांद्याचा, सुंदर गोलंदाजी. यावेळेला ओव्हर पिच त्याच्यावरती तुटून पडलाय. चेंडू सी मार रेषा पार, षटकार डीजे. थँक्यू डीजे. भावी आमदार चषकातील हा दमदार षटकार तेजस यांच्या बॅट मधून बघायला मिळतोय. तेजस 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. यावेळेला रचनात्मक हा कंचर दादा सुपला शॉट आणि चेंडू सीमारेषा पार, 1 बाउन्स वरती चौकार. दरम्यान या ठिकाणी मोरेश्वरजी रसाल उपस्थित आहे, त्यांचा आता सन्मान करण्याची विनंती. काही सुंदर रिप्ले दाखवलाय केटीसी लाईव्ह ने. आज मात्र दर्जेदार फटके बघायला मिळत आहेत. असाच एक फटका मगाशी मी केटीसीच्या माध्यमातून जेव्हा ट्रॅव्हल करत होतो तेव्हा बघितला. बेकरीच्या एका खेळाडूने मारला होता. जुने जाणते खेळाडू आहेत आणि त्याचीच ऍक्शन रिप्लिका आपल्याला बघायला मिळाली. पहिला बॉल ज्या प्रकारे कानाला शिट्टी मारत गेला होता ना, त्यानंतर मात्र ईट का जवाब पत्थर से देतो हा तेजस. ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह करायचा होता. फुटवर्क थोडासा कमी आहे. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क दाखवणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉल आपल्याला त्याच झोन मध्ये मिळेल असं नसतं. थोडासा फुटवर्क जर आला असता या बॉलवरती चित्र वेगळं मला असतं. मात्र एक गोलंदाजाची तर एक फलंदाजाची असा या ओव्हरमध्ये चित्र बघायला मिळत आहे. स्कोर कार्डवरती बिनबाद 20 धावा लागल्यात. सुंदर मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे. मोरे 11 मालेवाडी त्यांच्या विरुद्ध वाकस 11. शॉर्ट बॉल, विकेटची संधी निर्माण झाली आहे. कॅच चेंडू बराच वेळ हवेत आणि तिथे सुंदर झेल घेतलाय गुड्डू याने. पहिला विकेट जातोय तो मोरे 11 मालेवाडी संघाचा आणि संधी मिळते आमच्या डीजे. आशीर्वाद लाभलाय. ज्या गावाची श्रद्धा आहे आई एकविरावरती ते गाव आयोजन करताय दमदार आयोजन. भावी आमदार व सरपंच चषकाचं चांदेचं हे गाव, चांदेचे हे देखणं मैदान. यावेळेला टायमिंग प्रॉपर, चेंडूने केली हवाई सफर, चेंडू सीमारेषा पार. चांदेच्या या टुर्नामेंटचा एक दमदार षटकार डीजे. चलना जाऊ चांदई गावात चषक पाहू. थँक्यू डीजे, थँक्यू. थँक्यू डीजे. दरम्यान पुढच्या मॅचचा कॉल देऊयात. एकीकडे आजच्या दिवसातील आजच्या रजनीमधली शेवटची मॅच पहिल्या फेरीतील आपण अनुभवणार आहोत. एक्सेल आणि त्याच्या विरोधात कोल्हारी टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन मध्यंतराला आपला टॉस होईल याची आपण नोंद घ्या.
2 ओव्हर 26 रन स्कोर कार्ड वरती आहेत. एक फलंदाज तेजस बाद झाला, मात्र तेजसची जागा घेण्यासाठी करण आला होता. पहिल्याच बॉल वरती इरादे केलेत स्पष्ट. षटकार ठोकलाय. सुंदर बॅटिंग मालेवाडी टीमची बघायला मिळतीये. फिल्डिंग टीम वेळ कमी घ्या. ओव्हर ब्रेक मध्ये जो तो वेळ तुम्ही घेता एक्स्ट्राचा तो थोडा कमी करा प्लीज. प्रत्येक ओव्हर टाकण्यासाठी तुम्हाला 5 मिनिटं मिळतील. 5 ओव्हरसाठी 25 मिनिटाचा अवधी आहे. खऱ्या अर्थाने ही शिस्त आहे कर्जत टेनिस क्रिकेटची आणि त्याचं पालन मागील दिवसापासून आपण या मैदानावरती करतोय. टाइमला रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे बिकॉज टाइम इज मनी. आयुष्यात कोणतीही गोष्ट परत कमवता येते, गेलेला टाइम तुम्हाला परत कधीच कमवता येऊ शकत नाहीये. गोलंदाजी मार्क वरती तुषार यांच्यावरती विश्वास दाखवलाय. 13च्या सरासरीने संघ चाललाय मैदानावरती. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगला टाइम झाला होता. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आता हटलंय, ज्याच्यामुळे 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतील. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात केली यश याने सिंगल घेऊन. सेन्सिबल क्रिकेट. नॉन स्ट्राईक एंडवरती असलेला फलंदाज पहिल्याच बॉलवरती षटकार खेचतोय तर त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे आणि तेच केलंय. यावेळेला शफल झाले होते. जागा बनवण्याचा प्रयत्न मागच्या दिशेला, मात्र अंपायर आमच्याकडे इशारा करतायत इट्स अ वाईड बॉल आणि अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलाय. मी थर्ड अंपायर आमचे त्यांना विनंती करेल चेक करायचं आहे. ओके कॅन्सल केलाय. थँक्यू. वाईड बॉल आहे. करण यावेळेला घुटना टेकवताय जमिनीला, मात्र समोरच्या दिशेला फटका ट्रॅव्हल झाला. तिकडे बॉल वरती आले क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफचे बॉल फील्ड करतील, फेकतील तोपर्यंत आली ते सिंगल. सिंगलच्या साहाय्याने या ओव्हरमध्ये धावा येत आहेत. तुषार हुशार अशी गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 गोलंदाजांनी 13च्या सरासरीने मार खाल्ल्यानंतर मात्र तुषार सिंगल कन्सिडर करतोय. कमबॅक ओव्हर तुषारांची आतापर्यंत तरी बघायला मिळतीये. तेच तर चेंडू पडल्यानंतर थोडासा खालती राहिला, स्किड झालाय. जी गरज आहे ती पूर्ण करतोय तुषार आपल्या टीमसाठी. केटीसी लाईव्हचं हे दर्जेदार प्रेक्षक पण आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणूनच मी नेहमी बोलतो क्वालिटी आणि क्लॅरिटीची गॅरंटी म्हणजे केटीसी. सचिनजी बागडे साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की व्यासपीठावरती बसून घ्या. आणि तिकडे रिले कॅच बघायला मिळाली. विकेट किपर त्यांचं मात्र इकडे प्रसादजी म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती असणार आहे की या मॅचचा आनंद तुम्ही व्यासपीठावर घेऊ शकता. सुंदर कॅच. तिकडे सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळालं. तो फोकस आपल्याला बघायचा असतो क्रिकेटमध्ये. विकेट किपरच्या मागच्या खेळाडूंचा तो फोकस बघायला मिळाला. विकेट किपरने साधा सोपा झेल ड्रॉप केला होता, मात्र तिकडे आमचे केटीसी लाईव्हचे ऑपरेटर आहेत ते बंटी यांनी तो कॅच घेतलाय. थर्ड अटेम्प्ट असो सेकंड अटेम्प्ट असो कॅच घेणं गरजेचं आहे आणि ते कॅच बंटी यांनी घेतली आहे. बंटी यांनी दाखवलंय की फक्त कम्प्युटरवरती त्यांचे हात चालत नाहीयेत, मैदानावरती सुद्धा ते कारनामा करून दाखवू शकतात. ती गती ती चालाकपणा त्यांच्यामध्ये मैदानावरती सुद्धा आहे. संदीप सर 5 जण आहेत, मात्र अजिंक्य यांची कमतरता आम्हाला वाटते. अजिंक्य येस आणि थोडं फास्ट खेळा. तुषार फुल टॉस बॉल. फुल टॉस वरती सुद्धा विकेटची संधी होती. तिथे क्षेत्ररक्षक डिक स्क्वेअर लेगचा करतोय चुकी आणि या चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषा पार षटकार.
मोरे 11 मालेवाडी संघाच्या फलंदाजांकडे. यावेळेला स्लॉट मधला बॉल समोरच्या दिशेला उडवलाय वाऱ्याच्या विरोधात दिशेत. मात्र यावेळेला गुड्डू कोणतीही चुकी करत नाहीयेत. हरेश यांना पहिल्या बॉलवरती षटकार नंतर दुसऱ्या बॉलवरती बॅक टू द डग आउट लगेच बदला घेतलाय. टेक द रिव्हेंज या बॉलवरती. 3 ओव्हर नंतर 35 धावा स्कोर कार्ड वरती 3 फलंदाज बाद झालेत. अशी स्थिती मोरी 11 मालेवाडी संघाची आपल्याला बघायला मिळते. फिल्डिंग टीम मीटिंग घेऊ नका वाकस संघ. सुभाष गोसावी यांच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे 2 चौकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. शेवटची रात्र खरोखर मी काल सुद्धा म्हटलं आमच्यासाठी ही स्पर्धा म्हणजे शेवटची रात्र परीक्षेची असते. हे फार महत्वाचं आहे कारण हे तर आता सध्या गाववाले आहेत सगळे. शेवटच्या रात्रीत मात्र व्यासपीठ असं फुलतं की कॉमेंट्री 5% आणि 95% पाहुणे. मॅच लगेच स्टार्ट करायची आहे. फास्ट फास्ट खेळा जरा. 25 मिनिटांमध्ये एक इनिंग कंप्लीट झाली पाहिजे अशा वतीने फिल्डिंग टीमच्या कॅप्टनने या गोष्टीची नोंद घ्यायची आणि त्याच्यावरती काम सुद्धा करायचं आहे. आपल्याला 5 ओव्हरच्या मॅचेस खेळायला मिळत आहेत तर त्या आपण शिस्तबद्ध सुद्धा टाइमनुसार सुद्धा खेळल्या पाहिजेत. वेग होता मात्र दिशा बरोबर नाही आहे. दिशा चुकीची आहे. वाईडने केली आहे सुरुवात. ऋतिक दळवी गोलंदाजी मार्कवरती बघायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च जरूर केल्या होत्या मात्र विकेट जी तेजस यांची मिळवली होती त्यामुळे पुन्हा एकदा विश्वास ठेवला ऋतिकवरती कॅप्टनने. यावेळेला ओव्हर पिच बॉल प्रॉपर टाइम झालेला नाहीये. विकेट किपर बॉलवरती येत आहेत. डॉट बॉल आलाय. भावी आमदार व सरपंच चषक 2026 चांदेकरांचं हे देखणं आयोजन तुम्ही बघताय केटीसीच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांसाठी हे 4 रात्रीची मेजवानी चांदेकरांनी आयोजित केली आहे. कर्जत खालापूर मधील टॉप 5 ग्राउंड पैकी हा ग्राउंड मला बघायला मिळतो. जेव्हा जेव्हा मी या ग्राउंड वरती येतो ना घोडोली गावचं ग्राउंड सुद्धा असंच आहे आमचं. त्यानंतर बऱ्याच टॉप मैदानांपैकी एक मैदान चांदेचं आहे. ह्या वेळेला त्याच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न. दिशा पुन्हा एकदा खराब आहे. अंबर आमच्याकडे इशारा करतायत. इट्स अ वाईड बॉल. बऱ्याचशा एक्स्ट्रा रन खर्च करतोय तो वाकस संघ. पहिल्या इनिंग मध्ये जेवढा तुम्ही एक्स्ट्रा रन खर्च करता त्याच तुम्हाला बनवाव्या लागतात सेकंड इनिंग मध्ये चेस करताना. कारण की कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या टुर्नामेंटचा नियम आहे. बॅट्समनच्या माइंड सोबत खेळतो आता ऋतिक. मागील दोन्ही बॉल ओव्हर पिच टाकले होते आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर. यावेळेला शॉर्ट बॉलचा वापर. जोपर्यंत अंदाज लावेल बॅट्समन तोपर्यंत चेंडू निघून गेला होता विकेट किपरच्या दिशेने. 37 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 2 रन खर्च केल्या त्या ओव्हर मध्ये त्या मात्र वाईडने केल्यात. यावेळेला पुन्हा एकदा सुंदर खांद्याचा वापर. पुन्हा एकदा सुंदर बाउन्सर बघायला मिळाला ऋतिक यांच्या माध्यमातून. आता मात्र शांत केलंय. पहिल्या 3 ओव्हर मध्ये 35 धावा खर्च झाल्या होत्या मात्र या ओव्हर मध्ये पूर्णतः शांत ठेवलंय ते मालेवाडी संघाच्या या फलंदाजांना. ती शांतता आपण मैदानामध्ये बघू शकतो. प्रेक्षक फक्त चौकार षटकार बघण्यासाठी येतात. प्रेक्षकांची इच्छा असते प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार बसला पाहिजे. मात्र हे क्रिकेट आहे असं होत नाहीये. शॉर्ट बॉल जसं मी म्हटलं किती वेळ शांत ठेवाल करण यांना. शॉर्ट बॉल वरती पुल ठरलाय सक्सेसफुल समोरच्या दिशेने. आलाय एक दर्जेदार षटकार डीजे. थँक्यू डीजे. 43 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 43 एका मोठ्या टोटल कडे वाटचाल. इथून जर बघायला गेलं तर 8 बॉल बाकी आहेत. 8 बॉल मध्ये 21 रन आले. आता 65 पर्यंत पोहोचू शकतो मालेवाडी संघ. प्रयत्न करावा लागेल.
पुन्हा एकदा विश्वास दाखवला स्वतःच्या शॉर्ट बॉल वरती ऋतिक याने आणि हा डॉट बॉल टाकलाय. करणने फक्त इरादा केलाय की मारेल तर षटकारच. येस, हा आपल्या मराठीमध्ये तीच म्हण आहे, खाईल तर तुपाशी नाहीतर उपाशी या ओव्हरमध्ये हे समीकरण बघायला मिळते आतापर्यंत. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर, या वेळेला अंबर आमच्याकडे इशारा करतायत वाईड बॉल आणि त्या वाईडला रिव्ह्यूची मागणी केली आहे, त्याला चॅलेंज केलाय थर्ड अंपायरच्या डिसिजनला. आमच्या स्क्वेअर लेग अंपायरच्या डिसिजनला सॉरी चॅलेंज केलंय. इट्स अ वाईड बॉल. नीतू भोईर आहेत आमचे नितेश सर आहेत अंपायर. त्यांचे थर्ड अंपायर आमचे स्क्वेअर लेग अंपायर आमचे बोलतो आम्ही. नीतू सर कधीच चुकत नाहीत, त्यांनी ते पुन्हा एकदा साबित केलं मैदानावरती. संदीप सर असल्यानंतर कधी कधी एवढं हसवतात ना की पूर्ण तोंडावर आलेले बाहेर येणारे शब्द सुद्धा विसरून जातो माणूस. यावेळेला विकेटची संधी निर्माण झाली आहे. बॉलर स्वतः आलाय मात्र कॅच घेऊ शकलेला नाहीये. संधी दिली त्या करणला ज्याने षटकार खेचला होता ज्या विरोधामध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन, एक्सल संघाचा कॅप्टन आणि कोल्हारे संघाचा कॅप्टन, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉस साठी यायचंय लगेच. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. 4 ओव्हर 45 रन, 3 फलंदाज बाद झालेत. करण 14 धावांवरती खेळतोय. महेंद्र त्याची साथ देतोय. अजून बॅटिंग त्याच्या वाटेला आलेले नाहीये. आणि फिल्डिंग टीम लवकर फिल्डिंग लावा. लास्ट ओव्हर हाणामारीचं षटक आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळत आहे. ऋतिक 2 ओव्हर मध्ये 27 धावा खर्च केले, 1 फलंदाज बाद केला. चला कोलारे टीम आणि त्याच्या विरोधात एक्सेल टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय, जिथे केला जाईल टॉस. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आजच्या रजनीमधले आपल्या भेटीला जरूर येईल. गोलंदाजी मार्कवरती सचिन लास्ट ओव्हरची जबाबदारी दिली. हाणामारीचं षटक, ज्या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न असतो, मनसुबा असतो फलंदाजांचा, त्याच्यावरती सचिन लेफ्टी बॉलरचा वापर केलाय. सुंदर दर्जेदार गोलंदाजी. डॉट बॉलने सुरुवात केली आहे सचिन यांनी. लेफ्टी बॉलर, अतिशय सुंदर ऍक्शन आहे. या वेळेला सुद्धा त्याच प्रकारचा टप्पा बघायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी. तिसऱ्या ओव्हर नंतर बघायला गेलं तर वाकस संघाने कमबॅक केले. ऋतिक ज्या प्रकारे गोलंदाजी केली तिसऱ्या ओव्हर मध्ये, त्याच प्रकारची गोलंदाजी, त्याच्याच पावलावरती पाऊल, आपल्या सिनियरच्या पावलावरती पाऊल टाकतो हा ज्युनियर सचिन. हा बॉल यावेळेला प्लॅन मिस झाला होता. तिकडे स्ट्राईक रोटेट केले आणि स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली या इथे मात्र करण यांनी. रनआउट स्वरूपात फलंदाज बाद झाला. राजेश नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलेत. स्लॉग ओव्हर हाणामारीच्या षटकामध्ये 3 चेंडू डॉट टाकण्याचा कारनामा केलाय सचिन यांनी. स्ट्राईक एंड वरती महेंद्र आपल्याला बघायला मिळत आहेत. एक एक्सपिरियन्स खेळाडू टीमचा. लेट कट करण्याचा प्रयत्न. 4 बॉल डॉट. या टुर्नामेंट मध्ये आतापर्यंत 2 मेडन ओव्हर तर आपल्याला बघायला मिळाल्यात, मात्र ही तिसरी होणार का? वाकसचा हा सचिन
2 चेंडू जे बाकी आहे ते डॉट टाकू शकणार का की त्याच्या समोर महेंद्र अनुभवी खेळाडू चांगली बॅटिंग करून दाखवेल 2 बॉलमध्ये. यावेळेला प्रॉपर टायमिंग झालेला नाहीये. बॅक टू द बॉलर, बॉलला अडवतं तोपर्यंत 1 रन मिळते सिंगलच्या सहाय्याने. स्कोर कार्ड पुढे चाललाय. 46 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. ड्रोन व्ह्यू आपण बघताय केटीसीच्या माध्यमातून. स्टेप आउट केलं होतं लास्ट मोमेंट वरती. अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे अंपायर इशारा करतायत तिचं वाईड बॉल, अतिरिक्त उसळी. हेड हाईटच्या सुद्धा वरतून, हेल्मेट हाईटच्या सुद्धा वरतून हा बॉल आपल्याला बघायला मिळाला, ज्यामुळे अंपायरने इशारा दिला इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राची 1 रन स्कोर कार्ड वरती लागली जाणार. 47 धावा स्कोर कार्ड वरती. सचिन दर्जेदार गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये. यावेळेला सुद्धा चेंडू आलाय तो डॉट बॉल आणि लास्ट ओव्हरमध्ये सचिन याने कारनामा केला. तर फक्त 2 धावा खर्च केल्या या ओव्हरमध्ये, 1 वाईड आणि 1 सिंगलच्या सहाय्याने. स्कोर कार्ड 47 वरती बघायला मिळते मालेवाडी संघाचा. म्हणजेच येणारे 30 बॉल आणि वाकस 11 संघाला 48 धाव्यांची गरज आहे. चला, इनिंग ब्रेक झालेला आहे. एक्सेल आणि कोलारे टीम आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. अर्थातच केपीएलचा बायकर मॅन कॅप्टनच्या भूमिकेत कोलारे टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या विरोधात एक्सेल टीमचे कॅप्टन. चला, नियम तुम्हाला पहिल्या रजनीपासून सांगून दिलेले आहेत. जर सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तर हजर असणाऱ्या कॅप्टनला टॉस विन दिलं जाईल आणि दोनही कॅप्टन जर नसतील तर पुढच्या सामन्याचे तुमच्या षटके कमी असतील. नाही, हे चांदाईकर आहेत, हे आजमावायची गरजच नाही आहे. उगाच त्याला कर्जत तालुक्याचा वर्ल्ड कप म्हटला जात नाही. इथे कडक काटेकोरपणे नियम पाहायला मिळतात. ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून आपण एंट्री बघतोय, ते म्हणजे मालेवाडी संघाची. आदरणीय भगवंतदादा कोलंबे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन आपण व्यासपीठावरती या. सुमित, आदरणीय भगवंतदादा कोलंबे, खरं म्हणायला गेलं तर आमच्यावरती सातत्यपूर्ण नितांत प्रेम करणारा व्यक्तिमत्व आहे आणि आज या व्यासपीठावरती आणि आर के जे के साहेबांच्या मागे जी एक मानसिक ताकद खरं म्हणायला गेलं तर भगवंतदादा कोलंबे यांची. कॉल आहे छापा एक्सेल टीमचा. टॉस जिंकला एक्सेल टीमने. यस, डिसिजन फिल्डिंग स्वीकारले, परंतु एकंदरीत अगदी एक्सेल टीम मध्ये तुमची वर्णी लागली आहे, परंतु करण तुमच्याकडे जरूर जाईल. करणला आपण बाजूला करूया, परंतु सुमित तुमच्याकडे जाणं अपेक्षित आहे. येस, दोघांनाही शुभेच्छा देऊयात. ते मैदानातली भाषा बोलतात. फलंदाज, चला क्षणाचाही विलंब नकोय. संतोष किराणा स्टोर मालेवाडी यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी मालेवाडी टीमला 200 रुपयांचे कॅश प्राइज. प्रश्नच नाही भाऊ. दुकानाची ॲड, खेळाडूंचंही मनोधैर्य वाढणार. येस, मुख्य क्रीडा मंच सध्या तुम्ही पाहताय. श्री 11 क्रिकेट संघ चांदाई आयोजित गुढीपाडवा व नूतन वर्षानिमित्तानं भावी आमदार तथा सरपंच चषक 2026
कर्जत टेनिस क्रिकेटचा विश्वचषक अत्यंत अभूतपूर्व आणि तितकाच दिमागदार सोहळा आणि त्या सोहळ्याचे सगळे आयोजक त्या सोहळ्याकरता कार्यरत असणारी सगळी मंडळी सध्या तुम्ही ही क्षणचित्र पाहतायत. वळूयात बॅक टू द क्रिकेट, जिथे वाकस 11 आणि त्या विपक्षामध्ये मोरया 11 माळेवाडी अशी लढत. क्रीडांगणाच्या आतमध्ये 48 धावसंख्येची गरज आहे. ऋतिक दळवी आणि त्याचा साथीदार ऋग्वेद मोरे मैदानाच्या आतमध्ये 5 षटकं आहेत, परंतु संघर्षाची ठिणगी इथे आता कोड टाकणार. कारण जर इथं जिंकायचं आहे तर मग लढावं लागणार आणि तीच लढत इथे वाकसकर सध्या जे नाव तुमच्या जर्सीवर आहे, कदाचित यू आर द 11 रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ युअर विलेज ओनली, पण तुम्ही तुमच्या गावाचं नेतृत्व करताय हे विसरून चालणार नाही. हे क्रिकेट ग्रामीण क्रिकेट आहे आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये आज अनेक गावांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 8 संघ आज इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार तेजस, जो माळेवाडी संघाचं प्रतिनिधित्व इथून करेल. षटकाला होती सुरुवात. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट निघालाय. सॉफ्ट हँडचा वापर करत बॅटचा फेस लेट ओपन केला आणि इथे पहा शॉर्ट पॉइंट मधून एक सिंगल प्राप्त केली आहे. एक आकडा धावफलकावरती कनेक्ट झालाय. 48चं टार्गेट समोर. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ 1 मे 1960. निश्चितच 107 हुतात्म्यांचं त्या मुंबापुरी करताचं बलिदान हे विसरून चालणार नाही. आणि निश्चितच वळूयात पुन्हा एकदा. तेजस निघालेत. षटकातला पुढचा बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक. 48चा पाठलाग सुरू आहे. प्रॉपर स्टेअर केलाय. बॉल चाललाय सिली मिड ऑफ मधून लॉंग ऑफच्या क्षेत्रात इन फ्रंट ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक देखील तैनात आहे आणि इथून एक सिंगल प्राप्त होईल. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. समीर सर, खरं तर फार मोठं आव्हान होतं 2011ला 2 एप्रिलला ज्यावेळी आपण विश्वचषक जिंकलो, परंतु त्याआधीचं देखील महत्त्वपूर्ण आहे. 25 जून 1983. 1975ला वेस्ट इंडिज जिंकली. 79 मध्ये देखील वेस्ट इंडिजनं विश्वचषक जिंकला आणि तदनंतर यस चर्चा जरूर होईल. थोडासा अपेक्षेपेक्षा खाली राहिला बॉल. प्लम्प अनालिसिस वापरतो इथे निश्चितच गोलंदाज आणि टप्पा पडल्यानंतर शूट झाला बॉल एका स्पॉटवर जिथे उंचीच प्राप्त झाली नाही आणि तदनंतर तरी देखील यस ड्रोन कॅमेराचा व्ह्यू सध्या तुम्ही पाहताय. KTC लाईव्ह इव्हेंट्स त्यांची मेहनत मी फार जवळून पाहिले. म्हणजे अजिंक्य पवार संघर्ष काय असतो या माणसाकडनं शिकलं पाहिजे. पण आपला भूमिपुत्र आहे समीर सर. छत्रपती शिवरायांचं एक वाक्य आहे की आपली माणसं मोठी करा, आपण आपोआप मोठे होतो. कदाचित अजिंक्य पवारच्या बाबतीत मी ही गोष्ट जरूर निश्चित कर्जतकरांना संबोधित करेन. बॉल तयार. हाफ ट्रॅकर होता, परंतु वेगावर स्वार झाला होता गोलंदाज आणि तदनंतर यष्ट्यांच्या मागे ज्या काही छोट्या चुका झाल्या त्याचा इम्पॅक्ट मोठा दिसू शकेल. धावा तर कन्वर्ट झाल्यात जरूर. एक सिंगल. यस, आदरणीय सचिन दादा बागडे यांच्या वतीनं सलग 3 विकेट करता 2000 रुपयाचं कॅश प्राइज इथून दिलं जाईल. माळेवाडी खेळाडूंसाठी पारितोषिक येत आहेत, परंतु प्रेक्षक वाट पाहतात. काल 1200 होते, 1000 होते, 1500 पर्यंत पोहोचले होते. काल जयेश कोळंबे यांनी 1500 घेतले का? कुठे गेले सर्व? आजचा सोमवार आहे. हा तरच ओके. मग उद्या मंगळवारी येतील. मंगळवारी 12 नंतर येतील उद्या. 48चं टार्गेट समोर. पहिलं षटक तेजस. मोरया 11 माळेवाडी संघ याच लक्षाला वाचवण्याकरता हे सगळे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत वाकेसकरांच्या विपक्षामध्ये. आणि हा पहा, हे नयनरम्य दृश्य सध्या ड्रोन कॅमेराचं तुम्ही पाहतायत. बॉल तयार. आपटून टाकलाय, त्यावर उडवलाय, चेंडू लॉफ्ट केलाय 2 खेळाडूंच्या गॅपमध्ये. चेंडूचं लँडिंग क्षेत्ररक्षक विरहित जागेमध्ये. इथून मात्र 2 धावा अत्यंत वेगाने केल्यात कनेक्ट आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या फ्लाय होते 6 या आकड्यावर. ज्या माणसाशी हा आकडा संबंधित आहे ते सर कपिल देव निकंज. 25 जून 1983 विषयी आपण चर्चा करत होतो. 183 धावा भारतानं केल्या आणि असं वाटलं सगळं संपलं. तिथे संघर्षाची ठिणगी पेटवली. 140 वर रोखलं वेस्ट इंडिजला आणि हेच नयनरम्य दृश्य सध्या तुम्ही पाहताय. बॉल तयार. चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं
वळण देखील घेतला आणि सरळ चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 48 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना फक्त 6 धावा मोजून मापून गोलंदाजी केली आहे. गोलंदाज तेजसचं कौतुक करावं लागणार आहे. ड्रोन कॅमेराचा व्ह्यू सध्या वर्तुळाची प्रतिकृती आणि पहा काय दर्जेदार दृश्य आहे. अत्यंत विलोभनीय दर्शनीय कटीसी लाईव्ह इव्हेंट्सची मेहनत या स्पर्धेकरता तुम्ही पाहतायत. प्रेक्षकांचा अफाट जनसमुदाय या क्रीडा स्पर्धेकरता दुसऱ्याच दिवशी इतकी मोठी गर्दी. काल देखील भरगच्च गर्दी या क्रीडांगणानं पाहिली. मुख्य क्रीडा मंच सध्या तुम्ही पाहताय ज्याचा टॉप व्ह्यू आणि चहूबाजूनं 360 अंशाची ही पूर्ण वर्तुळ पाकळी आपल्या कॅमेरामध्ये बंदिस्त करतायत कॅमेरामन. त्याच्या कौशल्याला सलाम. ड्रोन जे ऑपरेट करतायत त्यांच्या कौशल्याला खऱ्या अर्थानं सलाम आहे. केटीसी लाईव्ह इव्हेंट्सची ही अत्यंत मेहनत. माझ्यासोबत पहिली नाईट रजनी स्पर्धा वाकसच्याच क्रीडांगणावरती याच केटीसी लाईव्ह इव्हेंट्सचे सर्व अजिंक्य पवार आणि त्यांच्या साथीदारांनी बऱ्याचदा म्हणतो की जगात मेहनतीशिवाय परिश्रमाशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही आणि ते परिश्रम केटीसी लाईव्ह घेते. चला वळूयात बॅक टू द क्रिकेट. षटक क्रमांक 2 बॉल तयार ओव्हर द विकेट. कमी गतीचा बॉल आणि कदाचित अति घाई कशी संकटात घेऊन जाते त्याचं उत्तम उदाहरण यष्टीरक्षकानं दाखवलंय. चेंडू पकडण्याचा निश्चितच त्यानं फार वेग धारण केला आणि तदनंतर चेंडूनं देखील त्याला चमत्कार दाखवलाय. बाईकच्या स्वरूपात धावा ज्या जमा होत आहेत. धावसंख्या फार कमी आहे. बँक बॅलन्स कम हो तो खर्चे पे भी ध्यान देना चाहिए असं मी बऱ्याचदा म्हणतो की जी मेहनत केली गोलंदाज तेजसनं मोजून मापून गोलंदाजी 6 षटकांचं षटक फेकलं. 6 धावांचं षटक त्या गोलंदाजानं फेकलं आणि तदनंतर आता पहिल्याच बॉलवर 2 एक्स्ट्रा गमावल्यात. बॉल तयार. कमी गतीचा बॉल उडवलाय. फक्त चेंडू हवेत आहे. समोर ट्रॅक करतायत खेळाडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जिथे चुकी होणे नाही. फलंदाज बाद. विकेटचं पतन. बॅट्समॅन आउट. मिस्टर ऋतिक बॅक टू द डगआउट. थँक्यू. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला. ऑन द राईज ऑन द अप खेळणं इतकं सोपं नाहीये. बॉलला फोर्स जरूर केला परंतु बॅटचा लिफ्ट देखील महत्वाचा आहे. टिल्ड झाले बॅट आणि चेंडूनं उंची गाठली. त्यानंतर लॉंग ऑफला पहा जो एंड खरं तर जवळ आहे त्या एंडला या बॉलवर फटका फसल्यानंतर झेल टिपली जाते आणि यश नावाच्या गोलंदाजाला पहिली सफलता इथून प्राप्त झाली आहे. पहिला ब्रेक थ्रू देखील दिलाय. 40 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. 1.2 बॉलचा खेळ संपलाय. पंच राजेंद्र भोईर सर त्यांचं स्वतःची स्ट्रेंथ फार मोठी आहे. बॉल तयार. बॅकफुटवर जाऊन चपराक लगावली आहे. गुणप्पा विश्वनाथ स्टाईल. बॉल चालला बॅकवर्ड पॉइंटला. चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. आणि याच चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या यस आउटसाइड द ऑफस्टंप. काय कलात्मक फटका आहे. वेट केलं. संयम या फटकावर फार महत्वाचा आहे आणि इथे 4 धावाला 12 धावसंख्या धावफलकावरती आहे. बॉलर यश पुन्हा एकदा तयार. बॅटची कडा. बॉल चाललाय फ्लँक स्लिपला. ही एक चूक किती महागात ठरू शकेल. हजरजबाबीपणा अपेक्षित होता किंवा छलांग एखादी लगावली असती तरी देखील संघानं कौतुक केलं असतं. इथे कॅच ड्रॉप. धाव मात्र गमावली. सिंगल बॅकअप स्ट्रॉंगली दिलं गेलं आणि संघाची टोटल 13 या आकड्यावरती 48चा पाठलाग करत असताना टीम वाकस 11 प्रथम फलंदाजी करत असताना ऑन स्क्रीन तुम्ही पाहतायत ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आहे त्या आदरणीय JK आडे RK कोळंबे साहेबांचे फ्लेक्सेस. भावेश भोईर कुठे आहेत? त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा त्वरित. फटका दर्जेदार आहे. टाइमिंग देखील प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर. ये सडक पे कडक षटकार. संघर्षाचा शंखनाद करत बॉल चाललाय लॉंग ऑफच्या बाहेर. हा वाकसचा वाघ ऋग्वेद मोरे ठोकतो इथे पहिला वार. हा लाख मोलाचा फटका जरूर आलाय. षटकार आलाय आणि षटकाराच्या सहाय्यानं
टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती. 19 ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट. आणि पहा 16 वर्षाचा खेळाडू आहे, परंतु मनगडात ताकद आणि अनुभव देखील तितकाच तरबेज आहे. इथे पहा ड्रोन कॅमेराचा व्ह्यू सध्या तुम्ही पाहतायत. आता सेंट्रलाइज पोझिशन मधून कॉन्सन्ट्रिक पूर्ण मैदान आणि त्या मैदानाची प्रतिकृती सध्या केटीसी लाईव्ह इव्हेंट्सच्या मध्यस्थानी सध्या तुम्हाला पाहायला मिळते. भावी आमदार व सरपंच चषक 2026 अभूतपूर्व अत्यंत कमालीचं अचंबित करणारं हे आयोजन. आदरणीय जे के आणि आर के कोळंबे साहेब, निश्चितच सलाम आहे तुम्हाला. तदनंतर सन्माननीय उत्तम शेठ कोळंबे साहेबांचं देखील फ्लेक्सेस आणि ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे त्या सौभाग्यवती प्रथम नागरिक सरपंच मॅडम जयवंती जनार्दन कोळंबे मॅडम, त्यांना देखील सलाम आहे. आणि तत्पर कर्तव्यदक्ष आदरणीय सुधाकर शेठ घारे साहेब, नितीनजी सावंत साहेब, त्यांचे देखील फ्लेक्सेस. इथे फटका ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफ मध्ये या चुका अत्यंत महागात ठरतील. आपण म्हणतो ना, घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात आणि तेच एक्झिक्युशन क्रीडांगणाच्या आतमध्ये आलाय. नशिबाचा चौकार, फलंदाज भगवानच्या बॅटमधून दमदार स्ट्रोक. ऋग्वेद असला तरी सुद्धा आमचे प्रसाद म्हात्रे पहा, संपूर्ण फोटो आहेत त्यांच्याकडे. आणि तुम्हाला फेमस व्हायचं असेल तर प्रसाद म्हात्रे यांच्या फक्त नजरेत या तुम्ही, नजरेत बस, बाकी काही नाही. पुढच्या क्षणाला डायरेक्ट फेसबुकवरती तुम्ही. मग एक मोठमोठे जे नेते फेमस झालेत ते प्रसाद म्हात्रे यांच्यामुळेच झालेत. आणि ही खरी गोष्ट आहे. म्हणूनच मी कालपासून म्हणतोय, संदीप सर आपल्याला पण एक एक फोटो काढावा लागेल प्रसाद सोबत. प्रसाद म्हात्रे वन मॅन शो, प्रसाद म्हात्रे. आणि पहा खेळपट्टी, ज्या खेळपट्टीवरती भावी आमदार व सरपंच चषकाचा खेळ रंगतोय. चांदईची स्पर्धा, गुढीपाडव्याची स्पर्धा आणि कर्जत टेनिस क्रिकेटचा विश्व चषक म्हणून संबोधली जाणारी चांदईची स्पर्धा, आर के आणि जे के साहेबांची स्पर्धा यंदाच्या वर्षी भावी आमदार आणि सरपंच चषक या नावाने मात्र खेळवण्यात येते. 2 ओव्हर 23 झाल्यात, 18 बॉल करायचे त्या 25. 18 चेंडू आणि 25 या धावसंख्येची गरज आहे. ऋग्वेद मोरे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व ज्यानं केलं, गुजरातमध्ये स्पर्धा जिंकली अंडर 19ची, लेदर क्रिकेटर आहे आणि प्रभुत्व गाजवतोय आता टेनिस बॉलवर देखील. स्विजिट करण्याचा प्रयत्न झालाय, डॉट बॉल जी संघाला नितांत गरज आहे. नवीन गोलंदाज मिस्टर हरेश. 17 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरता. 17 बॉल 25 धावांची गरज. रणसंघर्षाचं क्रिकेट इथे चिंगारी टाकावी लागणार आहे. मोरिया 11 माळेवाडी संघाला देखील कमी धावसंख्येचं लक्ष जरी असलं तरी देखील लढावं लागणार आहे. बॉल तयार, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, शफल झाले, जागा बनवली, बॉलला पाठवलंय फाईन लेगच्या बाहेर. बॉल चाललाय 4 धावांसाठी, चौकार, ओव्हर द रोप. वाकतचा देव अर्थातच भगवान धावून आलाय. जसा आलाय तशा धावा येत आहेत भगवानच्या बॅटमधून. जरा धावा थांबल्या होत्या. सन्माननीय गुरुनाथजी पाटील साहेब आमचे डिक्सलचे, हा गुरुनाथ दादा म्हणजे आपला स्कोरर वगैरे, कुठे कोणाला मदत लागू दे, गुरुनाथ दादा आपण मंचावरती या. मग कबड्डी असू दे, क्रिकेट असू दे, संदीप बोराडे, गुरुनाथ दादा आलाय, त्यांना विनंती आपण मंचावरती या. गुरुनाथजी पाटील साहेब व्हॉलीबॉलचे खरं तर राष्ट्रीय पंच आहेत आणि बराच मोठा महाराष्ट्रातला पल्ला ज्यांनी गाठलाय. वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन कर्जतचं नाव चमकवत आहेत पंचगिरीमध्ये. ते सन्मानाने आदरणीय डिक्सलचे एक सर्वोत्कृष्ट व्हॉलीबॉलचे पंच गुरुनाथजी पाटील साहेब. केलाय स्विच इट, प्रॉपर कनेक्शन. आत्मविश्वासाचा खेळ आहे हा क्रिकेट आणि तो कॉन्फिडन्स लेवल आता मात्र बिल्ड झालाय फलंदाज भगवानच्या या मनगटामध्ये. चौकार. चौकाराच्या मदतीने समीकरण देखील बदलली आहेत. 15 चेंडू आणि विजया करता आता 17 धावसंख्येची गरज आहे.
2 चौकार मला वाटतं या बॅटरने टोकलेत बॅक टू बॅक. आणि सुभाषजी गोसावी यांनी सुरुवातीला या मॅचच्या पारितोषिक लावलं होतं. 2 चौकार जे टोकील त्याच्यासाठी मात्र 500 रुपये. आणि मला वाटतं हे चौकार आले भगवानच्या बॅटमधून. अँड इट्स अ टेकन. हॅव अ लुक ॲट दॅट. इट्स अ ग्रेट कॅच. चांगला पल्ला कंप्लीट केला आणि तदनंतर एक झेल देखील टिपलाय. महत्वपूर्ण भगवान ज्याला परतावं लागणार आहे, परंतु काम जबाबदारी ही चोख निभावली आहे. 14 चेंडूंमध्ये आता 17 धावसंख्येची गरज असताना 6 चेंडूंमध्ये 13 धावा ज्यानं ठोकल्या. 3 चौकारांची खेळी सजवली आणि फुलटॉस बॉलवर कदाचित मोह आवरला नाही या फलंदाजाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूयात. येस, लोअर फुलटॉस बॉल त्याला पाठवायचं होतं लॉंग ऑनमध्ये. इथे झेल टिपली आहे आणि संपवला आहे फलंदाज भगवान नावाच्या फलंदाजाचा खेळ. 31 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि नवीन बॅटर मिस्टर तुषार मैदानाच्या आतमध्ये. ऋग्वेद मोरे 16 वर्षाचा खेळाडू आहे, ज्यानं गुजरातच्या क्रीडांगणावरती महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आणि वाकसच नव्हे तर पूर्ण रायगड जिल्ह्याची मान तिथे सन्मानानं उंचावली. खरं तर तिथे तो सामना जिंकला देखील महाराष्ट्रानं. इतके मोठे खेळाडू आहेत आपल्याकडे. एक सिंगल इथे प्राप्त होतीये बॅक टू द विकेट. आणि इथून एका सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 13 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. ही चुरसता तुम्हाला पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये फाईट फार महत्त्वाची आहे. तरबेज झुंज तुम्हाला पाहायला निश्चित मिळणार. कारण कर्जत टेनिस बॉल क्रिकेटचा विश्वचषक म्हणून नुसतंच या स्पर्धेला संबोधलं जात नाही, तर तिथली प्रत्येक मॅच ही चुरशीची आणि काटकतेची पाहायला मिळते. चांगला फटका. जशी गरज, जशी मागणी तसा पुरवठा देखील क्रीडांगणाच्या आतमध्ये. आणि सिंगल फार महत्त्व आहे, अनन्यसाधारण महत्त्व प्रत्येक सिंगल धावला. इथून मात्र 12 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. आता 33 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्ट्रॅटेजी फार महत्त्वाची असणार आहे. एक वाक्य आहे, इफ यू फेल टू प्लॅन युअर प्लॅन हॅज बीन फेल्ड. नियोजन फार महत्त्वाचं आहे आणि कदाचित आता तेच नियोजन इथून मोरिया 11 माळेवाडी हा संघ करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 12 चेंडू आणि विजयाकरता 15 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. जे हनुमान एक्सल का एक्सल आणि त्यांच्या विरोधात मात्र कोल्हारे. तर दोन्ही टीम आपण तयारीत राहायचे. फिल्डिंग आणि हा ड्रोन व्ह्यू. थँक्यू सो मच KTC लाईव्ह इव्हेंट. या स्पर्धेला तुम्ही केलेलं काम आम्हाला नेहमीच लक्षात राहील. कमालीचं प्रक्षेपण पाहायला मिळतं. शेवटी ही पण एक कसोटी आहे. जशी समालोचकांची कसोटी आहे, खेळाडूंची कसोटी आहे, तसं या कोणत्याही स्पर्धेला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वजण मेहनत करत असतात. मग त्यामध्ये कॅमेरामन असेल, कॅमेरामनने चांगले सनकचित्र टिपले, परंतु ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम टेक्निशियन करतो. फायबर टाकण्यापासून प्रेक्षकांपर्यंत ती मॅच पोहोचवण्याचं काम KTC लाईव्ह इव्हेंट अतिशय व्यवस्थितपणे करत असताना. परंतु जास्त वेळ घेऊ नका. 12च्या आत किमान 4 मॅचेस कव्हर झाल्याच पाहिजेत, नाही तर फायदा नाही. 12 बॉल विजयासाठी दावा करायचे तर 15. 48चं टार्गेट समोर आहे. काय सामना रंगतोय. माळेवाडी देखील इतक्या सहजासहजी पिछेहाट होणार नाही आणि वाकसकर देखील इथून अगदी लढणं थांबवणार नाही. 33 धावा धावफलकावरती आहेत. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. जो हुकला तो संपला, आपण कित्येकदा म्हणतो. जीवनाचं साधर्म्य शिकवणारा हा खेळ आहे आणि आता जो एंड आहे तो देखील फलंदाजाला पूरक आहे. इथून कसोटी असणाऱ्या गोलंदाजाची. बॉल तयार. पहिलाच बॉल प्रॉपर स्क्वेअर कट. बॉल चालला बॅकवर्ड पॉइंटला आणि अक्षरशः चित्यासारखा झेपावला. कारण त्याला ठाऊक आहे या 2 धावा का वाचवल्या पाहिजेत. इथे धावा फार कमी आहेत. कमालीचं क्षेत्ररक्षण. सलाम आहे त्या क्षेत्ररक्षकाला. निश्चितच त्या खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. अमर होते त्या क्षेत्रात. फार मोठा पल्ला, फार मोठी वर्तुळ पाकळी त्यानं कव्हर केली. 11 चेंडू आणि आता 13 धावसंख्येचा सामना आहे. दोस्तों, जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता. बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता. जब जब न पडे हथोड़ी के घाव तब तक पत्थर भी भगवान ना होता. इथे पलटवार करतायत गोलंदाज देखील. ताकद लावली जाते आणि मोमेंटम देण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजाच्या माध्यमातून. 10 चेंडू आणि विजयाकरता आता 13 या धावसंख्येची गरज आहे. मोठा थ्रिलर सध्या मैदानाच्या आतमध्ये.
एका बाजूला अप्पर एंडवर तुम्ही निश्चितच पाहतायत फलंदाज तुषार आणि त्याचा साथीदार ऋग्वेद मोरे. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेट ना आलाय. वेगावर स्वार झाले होते, बॅटला ब्रश झाला बॉल आणि सरळ चेंडू यष्टी रक्षकानं इथे लगावली आहे छलांग, केलाय वार. महत्वपूर्ण विकेट मिस्टर ऋग्वेद मोरे. गोल्डन, अगदी ही गोल्डन विकेट अत्यंत महत्वपूर्ण, ज्यानं पूर्ण पारीला सांभाळलं होतं. 10 चेंडूंमध्ये 16 धावा ज्यानं केल्या आणि क्रिटिकल सिच्युएशनला त्यानं मॅचला कमबॅक मिळवून दिला होता. तोच खेळाडू ऋग्वेद मोरे झालाय बाद. थँक्यू. ज्यावेळी सेलिब्रेशन केलं यष्टी रक्षकानं त्याच वेळी कळलं की ही विकेट आणि ही झेल किती महत्वाची होती. आता समीकरण देखील बदललंय. या षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या 9 चेंडूंचं सत्र इथून मात्र शिल्लक. बॉल तयार. फटका दर्जेदार आहे. टायमिंग देखील कमालीचं. बॉल चाललाय संघर्षाचा शंखनाद करत मिड विकेट सीमारेषे परिकक्षेच्या बाहेर ठोकलाय षटकार. वार विवेक बिंदास बेधडक 41 धावा धावफलकावरती विजयाकरता फक्त आणि फक्त आता 7 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू आणि 7 धावा. आता खरं तर चेंडू जास्त आहेत. धावा आणि चेंडूंमधलं अंतर इथे मात्र झालंय कमी. बॉल तयार. आणखीन एक स्कूप. अप्पर कट आहे. बॅटची वरची कडा घेऊन बॉल चाललाय मागच्या झोन मध्ये फाईन लेगला, जिथून 2 धावा केल्यात कंप्लीट. आणि कदाचित महत्वाचा पत्ता म्हणजे अमर बऱ्याचदा आपण म्हणतो ना की तुमचा हुकमाचा एक्का तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा तुम्हाला बादशाह दाखवेल. आणि कदाचित वाकसकरांचा आदरणीय द्वारकानाथ अप्पा भोईर यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. द्वारकानाथ अप्पा भोईर या आपण मंचावरती. 7 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे, परंतु वाकसकरांचा हुकमाचा वेका योग्य वेळी त्यांनी बाहेर काढला. चांगली गोलंदाजी. वेग आणि वेगावरती स्वार गोलंदाज. 6 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. चमत्कार कोणत्या क्षणी होऊ शकतो क्रिकेटमध्ये, परंतु विनंती आहे फिल्डिंग करणारी टीम. एक्सेल संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांची फिल्डिंग आहे. चला या डाव्या बाजूला येऊन थांबा. आणि बॅटिंग करणारी कोणाचा टॉस आहे? कोल्हारीचा टॉस आहे आणि तुमची फिल्डिंग. टॉस कोणाचा आहे? एक्सेलचा टॉस आहे ना. काय करताय? एक्सेलचा टॉस आहे आणि त्यांनी बॉलिंग घेतले. बस कुणी घ्या, बॅटिंग करा, बॉलिंग करा, पण जिंका. दोघाही इकडे या. कोल्हारे संघाला बॅटिंग करायची. आपण डगआउटच्या दिशेने येऊन थांबा. मस्त जर्सीज आहेत पहा. कोल्हारेच्या एकदम व्हाईट गोल्डन मध्ये आणि एक्सेलच्या एकदम ब्लू जर्सी मध्ये एक्सेल संघ दिसतोय. तर त्यांना विनंती आहे की आपण स्टेजच्या जवळ येऊन थांबा. विलंब करून चालणार नाही. 6 बॉल 5. 12च्या आतमध्ये सागर कोळंबेने सांगितलंय 4 मॅच झाल्याच पाहिजेत, नाही तर कॉमेंटेटरला पॅनल्टी आहे. 6 चेंडू विजयाकरता 5 धावसंख्येची गरज आहे. ज्याने खऱ्या अर्थाने कर्जत तालुक्याचं एक नाव उंचीवर नेऊन ठेवलं. ISPL ज्याच्या माध्यमातून गाजली गेली. साहिल लोंगले यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. येस, उमरोळीचा आता रायगडचा सुपरस्टार, महाराष्ट्राचा सुपरस्टार, ISPL या मोठ्या नामवंत स्पर्धेपर्यंत जो पोहोचला. वळूयात मैदानाच्या आत. 6 बॉल 5ची लढत आहे. पहिलाच बॉल आणि इथे टिपलाय. पहिल्याच बॉलवर झेल. मॅच मध्ये कमालीचा टर्निंग पॉइंट. 5 चेंडू आणि विजयाकरता 5 धावसंख्येची गरज. तुषार बॅक टू द डगआउट. वाह,
धन्यवाद तांडेल आणि मंचावरती ज्याचं आगमन झालंय. खरं तर आमच्या तालुक्याची क्रिकेटची शान आहे साई लोंगले, ज्याने ISPLचं नेतृत्व केलं. सलग 2 वर्ष खेळला तो ISPL. आणि पहिल्या पर्वात जेव्हा तो खेळला होता तेव्हा तर तो मस्तपैकी टेप बॉलचा स्पेशालिस्ट बॉलरच झाला होता. आणि गेल्या या पर्वात आमची अपेक्षा होती की टेप बॉल, परंतु या वर्षी त्याहीपेक्षा आणखी चांगली कामगिरी त्याने मात्र केली. साई लोंगले सध्या मंचावरती उपस्थित आहे. नुकताच सुदर्शन कोळंबे आणि पंडित जोगळे साहेबांचे इथे आगमन झालंय. द्वारकानाथ साहेब आपणही मंचावरती या. हो, दमदार फटका वाडी श्लोंगांच्या दिशेनं. 5 चेंडू 5 ची गरज आहे. पुढे आला क्षेत्ररक्षक. मॅच आता रंगात आले. साहिल देखील मंचावरती आलाय. 4 बॉल 4 धावांची गरज. अशा फसलेल्या मॅचेस त्याने बऱ्याच काढल्यात आणि काल चॅम्पियन आहे, चॅम्पियन. आणि फुल 4 बघा, 44 धावा, 4 विकेट, 5वं षटक चालू आणि 4 बॉल मध्ये 4 करायचे आहेत. काय योगायोग आहे. 44 लॉस ऑफ 4, 4 धावा 4 चेंडूंची खरं तर खेळी शेष आहे. गोलंदाज तयार. या षटकातला पुढचा बॉल लढावं लागेल प्रत्येकाला. चांगला स्ट्रोक. बुद्धीपेक्षा इथे शक्तीपेक्षा बुद्धीचा वापर करतोय. खेळ खलास. हजारो तलवारींचं एक युद्ध. बुद्धी नावाच्या एका बळावर जिंकणारा हा अवलिया ऋग्वेद, ऋषी आणि विवेक. कौतुक करावं लागणार आहे विवेकचं. मॅच जिंकली वाकस 11. मनापासून अभिनंदन. चला, फिल्डिंग करणारी टीम एक्सेल संघ फिल्डिंग लावून घ्या. लवकरात लवकर आतमध्ये चला. येस, हा सामना इथे जिंकलाय वाकस संघानं आणि चला लढत कौशल आतमध्ये चला. मॅन ऑफ द मॅच निखिल सर, मॅन ऑफ द मॅच सांगा त्वरित, नाही तर पॅनल्टी बसेल आपल्याला 4 जणांना. हार्ड लक रिअली हार्ड लक. मालेवाडी संघ चांगले खेळलात, परंतु मजा येईल. पुढच्या काही स्पर्धांमध्ये मालेवाडी संघ देखील तुम्हाला चॅम्पियन बनताना दिसेल. भगवान या सलग 2 चौकार मारले. भोसले साहेब ना,